मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पावती कशी काढायची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। यासाठी बघा, वेबसाईटवर आल्यानंतर आपण आधार नंबर टाकल्यानंतर ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज आला, परंतु याची एक पावती असते की आपण ओटीपी टाकताना केलेली असते। ती पावती कशी काढायची ते आपण पाहूया। यासाठी गुगलवरती आधार सीडिंग म्हणून सर्च करा, त्यानंतर UIDAI ची 1 नंबरला वेबसाईट आहे बघा, या ठिकाणी खाली या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आधार सर्व्हिसेसची वेबसाईट आहे, यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी वेबसाईट ओपन होणार आहे। ही अधिकृत वेबसाईट असणार आहे आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सर्व्हिसेस दिसणार आहेत, कोणत्या कोणत्या सर्व्हिस आहेत। यामध्ये आपल्याला आधार लिंकिंग स्टेटस वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला लॉग इन वगैरे मागेल, म्हणजे यासाठी तुम्हाला काहीच करावे लागत नाही, फक्त लॉग इन म्हणावं लागतं। हे कट करून घ्या आणि कट करून गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचे। आता मी या ठिकाणी लॉग इन वरती क्लिक करतो आणि लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे आणि नंतर खाली दिलेला तुम्हाला कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मी या ठिकाणी माझा आधार नंबर टाकतो, कॅप्चा कोड टाकून लॉग इन विथ OTP यावर क्लिक करून घ्यायचं आहे। सेम प्रोसेस तुम्हाला देखील असणार आहे, काही वेगळं करायचं नाही। लॉग इन विथ OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकी OTP येईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे आणि OTP टाकून तुम्हाला पुन्हा एकदा खाली लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। मला आलेला OTP या ठिकाणी मी टाकतो आणि OTP आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर लॉग इन विथ OTP वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता बघा या ठिकाणी लॉग इन मी म्हणतो आणि लॉग इन म्हटल्यानंतर आता आपण लॉग इन होणार आहोत। लॉग इन झाल्यानंतर बघा तुमची आधारची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। यामध्ये वरती तुमचा एक फोटो असतो, तो फोटो देखील तुम्हाला पाहायचा आहे, जेणेकरून तुम्ही स्वतः आहे का हे तुम्हाला कळणार आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय बघायचंय तर तुम्हाला या ठिकाणी ऑथेंटिकेशन हिस्ट्री बघायचं आहे। बघा या ठिकाणी ऑथेंटिकेशन हिस्ट्री आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता ऑथेंटिकेशन हिस्ट्रीवरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही कधी कधी तुमचं आधार ऑथेंटिकेट केलं होतं, कधी कधी तुमच्या आधारावर OTP गेले होते, ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळत असते। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट मोडलिटी वरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा OTP वरती क्लिक करायचं। शेवटी जो ऑप्शन आहे OTP, या OTP वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्ही ई-केवायसी कधी केली होती, समजा तुम्ही ई-केवायसी किती तारखेला केली, 20 तारखेला केली, मग तुम्ही 18 ते 21 तारखेपर्यंत तुमचं या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी चेक करायचे। मग मी काय करतो, हे सिलेक्ट करतो, स्टार्ट डेटला 18/9 म्हणतो, एंड डेटला या ठिकाणी 20/9 म्हणतो, हे सेट करतो आणि सेट केल्यानंतर बघा तुम्हाला आता माहिती येणार आहे की तुमचं आधार कार्ड 18 ते 20 तारखेला कुठे कुठे वापरलं आहे। फेच ऑथेंटिकेट हिस्ट्री बघा या ठिकाणी ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या आधार कार्डची हिस्ट्री ऑथेंटिकेशनची सर्व या ठिकाणी येणार आहे आणि ही हिस्ट्री आल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की कुठे कुठे तुमचं आधार वापरलं गेलं। तिथे बघा OTP 100% आलेला आहे आणि त्यानंतर कुठे कुठे तुमचं OTP साठी वापरलं गेलं बघा या ठिकाणी DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि स्टेटस या ठिकाणी काय दाखवते, सक्सेस म्हणजे तुमची ई-केवायसी योग्य पद्धतीने झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो। यापेक्षा वेगळं तुम्हाला काही करावे लागत नाही। जर तुम्हाला पावती बघायची असेल तर पावती बघायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या लाडकी बहीणच्या वेबसाईटवर जाऊन आधार कार्ड टाकला आणि त्यानंतर तुमची ई-केवायसी योग्यरित्या झाली आहे तर देखील तुम्हाला अडचण येणार नाही। त्याच्यामुळे ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।